नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर सर्वांनी थंबनेल बघितला असेल तर बघा, महाराष्ट्र होमगार्ड पोलीस भरती 2025 याच्यामध्ये बघा तुम्हाला शैक्षणिक पात्रताही खूप कमी आहे, 10वी पास लागतं. आणि याच्यामध्ये बघा 2024मध्ये काही जिल्ह्यांची पोलीस भरती झालेली आहे होमगार्डची आणि काही जिल्ह्यांची बाकी आहे. तर आपण ते बघणार आहे कोणत्या जिल्ह्यांची झालेली आहे, कोणत्या जिल्ह्यांची नाही झालेली. सर्व डिटेल्समध्ये या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. व्हिडिओ कीप न करता संपूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला सविस्तरमध्ये समजेल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अकोला, अमरावती, अहमदनगर, उस्मानाबाद, औरंगाबाद, कोल्हापूर, गडचिरोली, चंद्रपूर, जळगाव, जालना, ठाणे, धुळे, नंदुरबार, नांदेड, नागपूर, नाशिक, पालघर, पुणे, बीड, बुलढाणा, भंडारा, मुंबई उपनगर, मुंबई शहर, यवतमाळ, रत्नागिरी, रायगड, लातूर, वर्धा, वाशिम, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, हिंगोली या जिल्ह्यांची ही पोलीस भरती झालेली आहे होमगार्डची 2024मध्ये. आणि ह्यांची जी ॲड आली होती ती ॲड जुलैमध्ये आली होती. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता 3 जिल्ह्यांची ही पोलीस भरती बाकी आहे. तर बघा कोणता, गोंदिया, परभणी, सोलापूर या 3 जिल्ह्यांची ही होमगार्ड पोलीस भरती बाकी आहे. त्याच्यामध्ये बघा आता सध्या रिक्त पदं आहेत. त्याच्यासाठी बऱ्याच विद्यार्थ्यांचे एक डाऊट होते की सर, आम्ही सातारचे आहे तर सोलापूरची ॲड आली होमगार्डची, तर आम्ही सोलापूरसाठी अप्लाय करू शकतो का? तर जसं आपण पोलीस भरतीला कोणत्याही जिल्ह्यामध्ये आपण अप्लाय करू शकतो, फॉर्म भरू शकतो, तसं होमगार्ड पोलीस भरतीला नसतं. त्याच्यामध्ये बघा, तुम्ही सातारचे असाल तर सोलापूरच्या होमगार्डसाठी फॉर्म भरू शकत नाही. हा बऱ्याच विद्यार्थ्यांचा डाऊट होता. आणि ही होमगार्ड पोलीस भरती ही महिलांसाठी आणि पुरुषांसाठी या दोन्ही वर्गांसाठी असते. आता सध्या ह्या 3 जिल्ह्यांची ही पोलीस भरती झालेली नाही होमगार्डची. त्याच्यासाठी ह्या 3 जिल्ह्यांची सर्वात आधी ॲड येण्याचे चान्सेस आहेत. तर बघा, जुलै किंवा ऑगस्टमध्ये ही ॲड 100% येणार आहे या 3 जिल्ह्यांसाठी, कारण या 3 जिल्ह्यांमध्ये खूप रिक्त पदं आहेत. त्याच्यानंतर बघा, जे बाकीचे जिल्हे आहेत त्यांच्यामध्ये पण बऱ्याच जिल्ह्यांमध्ये आता रिक्त पदं झालेली आहेत, कारण वर्षामध्ये ही होमगार्डची पोलीस भरती होतीच. त्याच्यामुळे बघा विद्यार्थी मित्रांनो, लवकरच ही ॲड येणार आहे. तर बघा, याच्यामध्ये तुम्हाला शैक्षणिक पात्रता ही 10वी पास लागते. त्याच्यानंतर बघा, उंची पुरुषांसाठी 165 सेंटीमीटर आहे आणि महिलांसाठी 155 सेंटीमीटर आहे. त्याच्यानंतर बघा, वय हे 18 ते 45, पुरुष आणि महिला या दोन्ही गटांसाठी 18 ते 45 वय आहे. त्याच्यानंतर बघा, ग्राउंडमध्ये हे पुरुषांना 30 मार्कांसाठी आहे आणि महिलांसाठी 35 मार्कांसाठी आहे. तर बघा, याच्यामध्ये बघा 2 इव्हेंट आहेत. तर बघा, 1600 मीटर ही पुरुषांसाठी आहे आणि महिलांसाठी 800 मीटर आणि गोळाफेक आहे. हे 2 इव्हेंट आहेत. तर बघा, पुरुषांसाठी 1600 मीटर. तर बघा, याच्यामध्ये टायमिंगनुसार तुम्हाला मार्क आहे. त्याच्यामध्ये बघा 5 मिनिटे 10 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी वेळात तुम्ही जर आला तर 20 गुण आहेत. 5 मिनिट 10 सेकंद पेक्षा जास्त परंतु 5 मिनिट 30 सेकंदापेक्षा कमी वेळात आला तर तुम्हाला 18 गुण आहेत. 5 मिनिट 30 सेकंदापेक्षा जास्त परंतु 5 मिनिट 50 सेकंदापेक्षा कमी या वेळात आला तर तुम्हाला 16 गुण आहेत. त्याच्यानंतर बघा, 5 मिनिट 50 सेकंदापेक्षा कमी जास्त परंतु याच्यामध्ये बघा, परंतु 6 मिनिट 10 सेकंदापेक्षा कमी वेळात आला तर तुम्हाला 14 गुण आहेत. तर बघा, असंच त्यांनी डिवाइड केलेलं आहे. तर बघा, मी स्क्रीनवर दिलेलं आहे, तुम्हाला दिसत असेल. असे गुण आहेत, म्हणजे तुम्ही टायमिंगनुसार तुम्हाला गुण दिलेले आहेत त्यांनी. जर म्हणजे 1600 मीटरमध्ये तुम्हाला 2 मार्कापर्यंत तुम्हाला त्यांनी गुण दिलेले आहेत. तुम्ही किती वेळात येत आहे त्याच्यावर तुम्हाला ते मार्क आहेत. तसेच महिलांसाठी बघा, 800 मीटर धावणे आहे. त्याच्यामध्ये बघा त्यांना 25 गुण आहेत टोटल. तर बघा, त्यांनी 2 मिनिट 50 सेकंदापेक्षा कमी वेळात आले तर त्यांना 25 गुण आहेत. 2 मिनिट 50 सेकंदापेक्षा जास्त परंतु ह्याच्यामध्ये बघा, परंतु 3 मिनिटापेक्षा कमी वेळात आला तर तुम्हाला 22 गुण आहेत. मग असं त्यांनी पण डिवाइड केलेलं आहे 2 गुणांपर्यंत. अशा पद्धतीने रनिंगचं तुम्हाला चार्ट असणार आहे. तुम्हाला स्क्रीनवर दिला आहे, तुम्ही ते बघू शकता. त्याच्यानंतर बघा, गोळाफेक आहे. गोळाफेक बघा, पुरुषांसाठी 8.50 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त फेकला तर तुम्हाला 10 गुण आहेत, म्हणजे 10 पैकी 10 गुण आहेत. आणि तुम्हाला तसेच गुण कमी केलेले आहेत त्यांनी मीटरनुसार. तर बघा, त्याच्यानंतर बघा, महिलांसाठी बघा, गोळाफेक अंतर आहे 6 मीटरपेक्षा कमी किंवा त्यापेक्षा जास्त फेकला, 6 मीटरपेक्षा जास्त फेकला तर तुम्हाला 10 गुण आहेत आणि तसेच त्यांनी मीटरनुसार कमी गुण केलेले आहेत. तर बघा, अशा प्रकारे तुम्हाला हे 2 इव्हेंट असणार आहेत, महिलांसाठी 35 मार्कांसाठी आणि पुरुषांसाठी 30 गुणांसाठी. अशा प्रकारे ही पोलीस भरती होमगार्डची ही अशा प्रकारे ग्राउंड असणार आहे. वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता हे सर्व तुम्हाला डिटेल्समध्ये सांगितलेलं आहे. लवकरच ॲड येण्याचे चान्सेस आहेत.
त्याच्यामध्ये बघा तुम्हाला याच्यामध्ये काही डाऊट्स असतील आणि याच्यासाठी लेखी परीक्षा नसते आणि तुम्हाला याच्यामध्ये काही डाऊट्स असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या एसएन स्टडी महाराष्ट्र या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही गव्हर्नमेंटच्या अपडेट पाहिजे असेल तर लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओ आवडला असेल तर आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा आणि तुम्हाला काही डाऊट्स असतील तर कमेंट करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.